मजला आवडतो श्रीराम. जय श्रीराम मित्रांनो, आज मोहिमेचा दुसरा दिवस. सकाळचे 5 वाजलेले आहेत आणि ध्वज आज कोणतेही वाद्य न घेता शांततेत ध्वज पुढील मुक्कामासाठी निघाला. कदाचित आजची वाट खूप बिकट किंवा एकच धारकरी जाईल या मापाची असावी. ध्वज निघाल्यानंतर आम्ही जवळजवळ 1 तासाच्या अंतराने पुढील मुक्कामासाठी निघालो. रायरेश्वर मंदिराच्या पुढे आल्यानंतर बघितलं तर खूपच गर्दी धारकऱ्यांची दिसत होती. सकाळी 5:30 वाजल्यापासून इथं रांगेत उभा आहे. पुढं एकेरी वाट असल्यामुळं पुढं जायला वाट नाही, त्यामुळे सगळी गर्दी इथं सगळं सुद्धा झालेलं आहे. सकाळी 4:45 निघाला आहे. आता इथं वाट मोकळी होऊन मोठ्या वाटेला जायला किती वेळ लागतोय बघूया. आज जर अंतर फारसं नसलं तर एक संध्याकाळी व्हायच्या आत पोचेन मुक्कामावर असं वाटतंय. बघूया. जे शिलेदार होते ते थोडे थोडे धारकरी पुढे सोडत होते. त्यांचा या मागचा उद्देश म्हणजे पुढे गर्दीमुळे कोणत्याही धारकऱ्याला काही इजा होऊ नये. थोडे अंतर चालत गेल्यानंतर आम्हाला पठारावरील एकेरी वाट लागली आणि आम्ही एका मागून एक धारकरी हळूहळू पुढे चालत होतो. छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या घोषणा देत व गीते म्हणत त्यांच्या पराक्रमाच्या गोष्टींचे विषयी बोलत आम्ही चालत होतो.
गडावरून खाली उतरण्यासाठी 2 वाटा होत्या. एक म्हणजे शिडी वाट, जिथून आपण गडावर चढलो होतो, आणि दुसरी म्हणजे पायवाट. ती खूप लांब होती, पण शिडी वाटेवरील गर्दी पाहून आम्ही पायवाटेने जायचे ठरवले. पुढे गेल्यानंतर पायवाटेला सुद्धा खूप गर्दी होती. मग काही धारकऱ्यांनी एक रस्ता तयार केला होता. तो मळलेला होता, म्हणून तिथून जाण्याचे आम्ही ठरवले. ही सुद्धा वाट फारच बिकट अशी होती.
काही अंतर चालल्यानंतर 1 तासात आम्ही पुन्हा मोहिमेच्या वाटेला लागलो. हळूहळू आम्ही पैत्याला पोहोचलो. तेथून आम्हाला पुढे जांभळी गावात उतरायचे होते. तसा प्रवास करत आम्ही पुढे निघालो. पण ह्या वाटेवर गवत होते. ते धारकरी जाऊन जाऊन भुईसपाट झाले होते. त्यामुळे ही वाट सुद्धा थोडीफार का होईना अवघड झाली होती. जांभळी धरणाच्या बाजूने आम्ही शिवकोळेश्वर पठार चढण्यासाठी सुरुवात केली.
आजचा मुक्काम हा शिवकोळेश्वर पठाराच्या पायथ्याला असणाऱ्या जोर या ठिकाणी होता. पण एकेरी वाहतूक व धारकऱ्यांची गर्दी बघता आम्हाला जोर या गावात पोहोचेन याची शक्यता कमीच वाटत होती. तेथे आम्हाला वेगवेगळ्या विभागातील धारकरी भेटले. त्यांच्यासोबत आम्ही गप्पा गोष्टी केल्या. माझं नाव राहुल शंकरराव कटारे. मी परभणीचा आहे मूळचा. परभणी विभाग आमचे शिलेदार शंकरांना देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण इथं आलेलो आहे. जवळपास परभणीतून 350 पोरं इथं आले. या मागच्या वेळेसची भीमाशंकर ते शिवनेरी मोहीम होती आणि यावेळेसची श्री रायरेश्वरची श्री प्रताप मोहिमेत एक अनोखं व्यक्तिमत्व प्रत्येक धारकऱ्यांचं दिसते. प्रत्येक धारकऱ्यांविषयी एक आदर, प्रेम आणि त्यापेक्षाही ही धारकरीच्या एका तत्वावर जमा होतात. जी एक शक्ती आहे ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या दिव्य आदर्शाला स्मरून आज आपण इथं या गडकोट मोहिमेचा आनंद घेतो. आणि तुम्ही इथं जमलेले सगळे तमाम धारकरी जे की अनोळखी आहेत, आपण जर एकमेकाविषयी जर बोललं तर नक्कीच आपल्याला आपल्या कार्यामध्ये सहभाग आणखीन वाढवता येईल. आणि हे स्वराज्याचं, हिंदवी स्वराज्याचं कार्य जे आहे आपलं, जे की स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलं होतं, ते आपल्याला आणखीन पुढं वाढवता येईल. तिकडे बघा ना संतोष बर, कुठून आला? जिल्हा थांबा नेटची मुलाखत चालू आहे, थांबा, बोल नका कोणी. पुन्हा एकदा जरा मोठ्याने बोल बा. बागलकोट. बर, ही मोहीम किती तुझी? तिसरी मोहीम. पहिली कुठली केली होती? विशाळगड ते पन्हाळगड. आणि आता किती वेळा आहेस तू? पहिलीला आहेस आत्ता. आणि पहिलीला असताना 3 मोहिम झालीत. छान आहे. मग तू आता मोहिमेतनं काय काय शिकलास? गीत येते तुला? गीत कुठलं येतं? प्रेरणा मंत्र येतो म्हण. देशद्रोही चौकुते मारून घालावे पडते, देवदास पावते पत्ते, धरती संशय नाही, देव मस्तिकी द्रावा, अमुलातल कल्लोळ करावा, तुका बडवावा की बुडवावा, धर्म संस्थापनेसाठी श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. हिंदू राष्ट्र की जय. बाळा, तू कोणा बरोबर आलास मोहिमेला सगळ्यात पहिल्यांदा? घरातलं कोण येतं? मग पप्पा कोण आहेत? आलेत? तुम्हीच आहे का? अरे वा, मस्त. तुमचं नाव? आम्हाला एक बागलकोट बेळगाव मधील धारकरी भेटला. अगदी पहिलीला असणाऱ्या या धारकऱ्याची ही तिसरी मोहीम होती. त्यांच्यासोबतच एक शेलार मामा म्हणजे 70-75 वर्षाचे आजोबा होते. त्यांनाही मोहिमेला यायच्या आधी नागिन उठली होती, पण मोहिमेच्या वेळाने त्यांनाही या आजारावर मात केली. विशेष म्हणजे माझं नातं गोतं शोभा राजांचं जसं नातं गोतं होतं तसं आता हे आम्ही सगळे एक जागेला आहोत. हे सगळं माझं नातं म्हणून आजपर्यंत मी ज्या दिवशी पहिली मोहीम केली त्या दिवशी हा प्रकार बघितला, मला आनंद वाटला. दुसऱ्या मोहिमेपासून जे मला समजत गेलं आजपर्यंत 24 वर्ष चालू आहे. माझं नातं गोतं भेटतंय, माझे शिवबाराजे मला भेटतात, संभाजीराजे मला भेटतात. खरा आनंद इथंच आहे. म्हणून मी मोहिमेमध्ये माझी मुलं नको म्हटले तरी सुद्धा मी नाही ऐकत. हा आनंदासाठी मी मोहीम इथे येतच. पहिली मोहीम केली त्यावेळी तुमचं वय किती होतं? माझं वय म्हणजे सलग 24 केल्या? हां, सलग 24 केल्या. म्हणजे जवळजवळ तुमचं वय 50 वर्ष होतं माझं. 50 वर्ष. हां, त्याच्या आधी 46 47 46 वर्ष होतं माझं. व्यवसाय शेती? पैसा शेती, धान्याचा व्यापार, ज्वारीचा व्यापार होता माझा. बरं. तर शेती
म्हणजे तुम्ही 46 वर्षापासून एकही मोहीम चुकवलेली नाही. नाही 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 चुकवलेली. नाही चुकवली. त्रास वगैरे व्यायाम करता काय तुम्ही? नाही शेतामध्येच काय शेत तेवढंच. राबवायचं. संध्याकाळी शेताकडून घरी आलं की हातपाय तोंड धुवायचं, उद्भदेवाना आरती करायची. वारकरी मी आहे. हा काय आपला नित्यनेम आहे तो पाठ करायचा. परत रोज एक शोभा राजांचं हा एक पान वाचायचा अध्याय, त्याचा अध्ययन करायचा, त्याचा अभ्यास करायचा. रात्री मग बाकी इकडे तिकडे पुढे जायचं नाही, यायचं नाही. आपली ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, हरिपाठ हा रोजचा व्यवसाय. नाही विचारण्याचं कारण काय माहिती आहे का, ह्या वयात तुम्ही एवढ्या मोहिमा केल्या, तुमच्याकडनं एक प्रेरणा घेण्याचं कारण काय माहिती आहे का, आता जी तरुण पिढी आहे ते आम्ही चला म्हटलं की आमच्या गावातून काय म्हणतात, काय जण कशाला जायचं, काय जायचं आहे, आम्हाला होईल का, आम्हाला जमल का, मग हे आम्हाला दाखवायचं आहे. हे मोहिमेचं दृश्य आम्हाला दाखवायसाठी आम्ही नाही मी मोहिमेत आता बरेच लोक बघतोय की अगदी 20, 25, 30 वय असते ना, अशा वयात पिकळून पडतात सगळी, बरोबर का? आणि तुमचं वय तर 71 आहे, बरोबर का? आणि तुम्ही एवढ्या वयात सुद्धा अगदी न थकता आता मला ऊर्जेत खरं येताय सांगायचं म्हणजे मोहिमेला. ह्या केपेला फर्स्ट माझी दोन्ही मुलं आणि पुतण्या एकत्र कुटुंब आहे. जाऊ नका का मुलगा तिन्ही मुलं बाबा जाऊ नका का, म्हणजे मला मोहिमेच्या यायच्या अगोदर नागिन झाली होती. बर मला ते कळालं नाही. सुरुवात झाली पण पोट उठले, सुरुवात झाली पोट उठले, मला काय समजलं नाही. काय ते असेल म्हटलं, मी गप राहिलो. नंतर मग वाढता वाढता इथं जे झाली नाही तिथं सहन होईना झालं मला. आग पडायला चालू झाली. आता म्हटलं काय उपयोग होत नाही. दवाखान्याला मी गेलो. डॉक्टर म्हणाले हे नागिन झाले तुम्हाला, पुढे इलाज म्हटलं याला. नागिन म्हणून काय मला माहीतच नव्हतं. काय इलाज म्हटलं, इलाज आम्ही करतो म्हणाले. मग 2 इंजेक्शन दिले. परत एक 510 रुपयाच्या गोळ्या लिहून दिल्या, त्या घेतल्या. मग 8 दिवसांनी मला बरं वाटलं. घरी आलो, बरं वाटल्यानंतर मग बायका गप बसत नाहीत. बायकांचा स्वभाव फार वाईट. कोणतरी काय ते कान भरतंय, तिथं ते गावठी औषध देतात, तिथं घेऊन जा, इथं घेऊन जा. काय केलं तरी मुलंही ऐकेनात आणि मालकीन पण ऐकेन. शेवट त्या गावठी इलाज करणाऱ्या बाईकडे मला नेलेत. त्या बाईनं ते सोनक्या म्हणून असते ना, त्या सोनक्या आईनं तिनं टपके ठेवली. टपके ठेवल्यानं तुम्हाला सांगतो जीव नकोसा वाटला, पुढे जाऊन विहिरीत उडी घालावं. त्या नमुन्यानं आग चालू झाली त्याला, नागिनला. नागिनला. बरोबर. आग सण होईना, जाऊन उडी घालू की काय विहिरीमध्ये, असं प्रसंग झाला. नाही म्हटलं तर काही धुवून काढलेलं बरं म्हणून रात्री मग सगळे झोपले. झोपल्यानंतर पाठीमागे जाऊन पाणी ओढून धुवून काढलं मी. सकाळी बरं वाटलं मला. परत सकाळी आणखी मोहीम राहिली 4 दिवसावर. मंगळवारी निघायचं आहे. सोमवारी रविवारी मी काय केलं, राम मंदिरचं 21 तारखेला 21 आणि 22ला पारायण होतं आमच्याकडे. 21ला पारायणला झालं गेलो. 22 तारखेला परत पारायण लास्ट रामराजांचं. मग त्या दिवशी दवाखान्याला जाऊन येऊन इंजेक्शन घेऊन आलं. त्याच्यानंतर परत त्याला आणि सूज झाली. सूज झाल्यानंतर चालता येणार झालं. परत आता म्हटलं हे मला काहीतरी गोंधळ करतंय, मोहिमेला जाऊ देत नाही म्हणून माझ्या मनात. मंगळवार सकाळी आंघोळ केली, पूजा केली, डॉक्टरकडे गेलो. त्याने मला डॉक्टर असं झालंय बघा, काय कर, अरे फार झाले म्हणाले. मग 2 इंजेक्शन दिले त्याने, परत गोळ्या दिल्या. रात्री 8ला जाऊन आलो, 10ला म्हणजे सूज उतरली. 10ला म्हणजे गाडीत बसलो. आता पण यायचं म्हणजे यायचं. ये ना, मग आता मोहिमेत आल्यावर कसं आहे? बरं एकदम बरं. काही त्रास नाही, काय नाही. परत मोहीम म्हणजे नागिन वाळून गेली. होय का? चालून चालून पण जायचं एवढं खरं. गोळ्या तशाच आहेत. शिवाजींची कृपा, संभाजींची कृपा आणि पांडुरंगाची कृपा. सगळ्यात मेन कृपा म्हणजे भिडे गुरुजी. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. वाटेल ते झालं तरी गुरुजी. बरोबर वाटतीने दाखवली. आज माझा आई बाबा माझं सर्वस्व म्हटलं तरी त्याने मला चालेल. भिडे गुरुजी 100% तुमची ही गोष्ट पुढच्या जे तरुण पिढी आहे त्यांच्यासाठी अभिमानास्पद राहील. म्हणजे नाही, तुमच्याकडे बघितलं की बाकीच्यांना कळायला पाहिजे. उदाहरणच आहे तुमचं एक. सगळं काय ना, माझ्या राजानं सगळ्यांना आनंदानं गुन्ह्या गोविंदानं महिमा करत राहावा. गावागावामध्ये प्रस्त वाटलं पाहिजे. वाढवत राहावा. हे चंगीभंगीचं जीवन नाही आहे. आधी सार्थक लावण्याकरता भिडे गुरुजींनी इतके श्रम घेतलेले.
त्याच्या काहीतरी सार्थक चीज करा, एवढंच माझी विनंती. हात जोडून तुम्हाला कळकळीची विनंती करतो, गावोगावी प्रचार करून मोहिमेला येण्याची उमेद राखा. व्यायाम, दंड, बैठका, रोज एक शोभाराजांचा ग्रंथ वाचण्याचा छंद धरा. हर एक नमुना चंगी बंगी करायला येतंय. संगत धरावी सज्जनाची, दुर्जनांची नाही. सगळं आपणाला अवगत होतं. दुर्जनाची जर संग केला तर तुम्हाला खड्ड्याचं पडतं शेवटपर्यंत, नाही वर उठवत. माझा अनुभव सांगतो. वयाच्या 16व्या वर्षी वारी घेतली. काकांना वारी होती. घरात भाऊ बंद म्हणाले, घेऊ नको, तुझ्या काकाला वारी आहे. भास्कर महाराजांनी एकच सांगितलं, मी वारी नसताना पंढरीची वारी केली. एकच सांगितले, तुझ्या काकाचं पुण्य काकाला, तुझं पुण्य तुला. त्या वारीनं येऊ नकोस माझ्याकडं, वारी घे. माझ्या फडावर यायचं असेल तर तुला वारी घेऊन, माझ्याकडनं वारी घेऊन पुढच्या खेपेला माझ्या फडावर येईल. भास्करांचा आदेश, आबांचा विचार नाही केला. आईला सांगून गेलो होतो. आई म्हणाले, घे तू. मग पहिली वारी घेतली आबांच्याकडून. आज त्यांची थोर पुण्य आहे आबांची. दुसरी कृपा बाळू मामांची, भिडे गुरुजींची, माझा शिवबाराज, संभाजीराज. अशा स्थितीला येऊन पोचलो. भगवंताच्या कृपेनं, गुरुजींच्या कृपेनं काही कमतरता नाही. शेती, भाती, घर दार, गुरं ढोरं, मेंढरं, आनंद. माझ्या मुलांना नोकरी. मुलं कुठे नोकरीला कशाची कमतरता आहे म्हणून मी राहत नाही गावात. मोहीम केव्हा येते हे वाट तारीख बघत असतो. मुलं सर्व्हिसला कुठे आहे ती? मुलगा एक मिलिटरी आहे. चांगला चांगला, अभिनंदन आहे, अभिनंदन आहे. आणि एकटा शेती करतो. आणि भावाचा पुतण्या तोही सर्व्हिसला. मग आहे, कुटुंब एकत्र. देशासाठी एक मुलगा आहे म्हणा, सेवेसाठी. सगळी देशासाठी झाली, ही पण देशासाठीच आहे. नाही, तुम्ही चालवली ही परंपरा सगळ्यांनी पाळली पाहिजे. एवढे माझे हात जोडून तुम्हाला कळकळीचे कोटी नमस्कार घालतो तुम्हाला. ह्याच्या पुढं तरी गावोगावी याचा प्रस्थ वाढवा. छंद हा रोज करावा लागतो, परंतु आनंद लुटण्याचा छंद करा, एवढंच. हा, शोभाराजांनी जे करून गेलेल्या स्वराज्यासाठी आणि संभाजीराजांचं काय झालं हे डोळ्यातलं अश्रू येतात. म्हणून सांगतो, रोज एक पान वाचत येऊन त्याचा अभ्यास करा, प्रस्थ वाढवत जावा. पुढच्या खेपेला याच्यापेक्षाही 25% संख्या वाढावी. आज माझा मोठेपणा सांगत नाही. जेवढी आता ही मोहीम आहे, या मोहिमेमध्ये अर्धी मोहीम आमच्या बेळगाव जिल्ह्याची आहे. बरोबर हो, अर्धी मोहीम जे लाखांना संख्या जर असेल तर 50,000 संख्या आमच्या बेळगाव जिल्ह्याची आहे. बरोबर आहे. बाले की बेळगाव, गुरुजींनी सांगितले बाले किल्ला म्हणजे बेळगाव. मोहीम करावी बेळगाव, हा, दौड करावी बेळगाव, वर्णन केले गुरुजींनी दौड बघून. म्हणून सांगतो, प्रस्थ वाढवा मुलांनो, माझ्या राजानो, एवढंच माझे विनंती. ही सगळ्यात महत्वाचं, मोहिमेला वय नसते. ही काही नाही आहे वय याला. पोरगं पहिलीच आहे, बरोबर. ती तिसरी मोहीम आहे, बरोबर. काय राजाच्या बाळाचं काय, पहिलीचा विद्यार्थी. हा, आज मी ह्यांना कित्येक वर्ष बघत आहे. 5 वर्ष मी झाला बघत आहे. मी त्याने कानडी भागातले, आम्ही माझा आहे कानडी भागात, कर्नाटकात. बोलत चालले होते, कुठल्या गावचे म्हटलं, कांडे बोलले त्याने. मी म्हटलं मी कांडे बोललो. आनंद आहे तो सांगा. आणि मोहिमेला वय हे ते काय नाही. तिथं काहीतरी शिकून जायचं मोहिमेमध्ये आल्यानंतर. हा, ध्यास हा जीवाचा मोहिमेचा. आवडतो श्रीराम मला, आवडतो श्रीराम, आवडतो श्रीराम मजला, आवडतो श्रीराम, आवडतो श्रीराम मजला, आवडतो श्रीराम. अलीकडे नाशिक, पलीकडे त्र्यंबक, अलीकडे नाशिक, पलीकडे त्र्यंबक, अलीकडे नाशिक,
पलीकडे त्र्यंबक अलीकडे नाशिक पलीकडे त्र्यंबक मध्ये गोदा स्नान मजला आवडतो श्रीराम स्नान मजला आवडतो श्रीराम आवडतो श्रीराम मजला आवडतो श्रीराम आवडतो श्रीराम मजला आवडतो श्रीराम कौसल्येचा आहे राम कौशल्येचा आहे राम सुमित्रेचा लक्ष्मण सुमित्रेचा लक्ष्मण अंजनीचा हनुमान मजला आवडतो श्रीराम अंजनीचा हनुमान मजला आवडतो श्रीराम आवडतो श्रीराम मजला आवडतो श्रीराम आवडतो श्रीराम मजला आवडतो श्रीराम एका जनार्दनी पूर्ण कृपेने 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 रूप तुझे मनोहार मजला आवडतो श्रीराम रूप तुझे मनोहार मजला आवडतो श्रीराम आवडतो श्रीराम मजला आवडतो श्रीराम आवडतो श्रीराम मजला आवडतो श्रीराम पांडुरंगारी वासुदेव हरी मर्दामी हिंदू खरे दुश्मनांना भरे कापरे देश रक्षावया धर्म तारावया कोण झुंजात मागे उरे भारता मी तुलाच देव मानतो तूच धर्म तूच मोक्ष एक जाणतो राखतो महानामुची परंपरा रक्त शिंपुनी पवित्र ठेवितो धरा याच भूमीवरी प्राण गेला तरी आमची वीर गाथा उरे मर्दामी हिंदू खरे दुश्मनांना भरे कापरे देश रक्षावया धर्म तारावया कोण झुंजात मागे उरे वा पुढे आमाधनाची बाजी सांगती वीर हो उठा कडाडतात नौबती राजपूतना कधी संगरी हटे मारुनी दहास एक मरहटा कटे सिंधू ओलांडुनी धाविती संगिनी पाय हातान मागे फिरे मर्दानी हिंदू खरे दुश्मनांना भरे कापरे देश रक्षावया धर्म तारावया कोण झुंजात मागे उरे वादळा परी आम्ही पुढेच धावतो
जय शिवाजी गर्जुनी रणात झुंजतो तुझे घोष विजय घोष दुमदुमे पुन्हा दिगंतरी पूर्वजांपरी अजिंक्य दिव्य संगरी पूर्वजांपरी अजिंक्य दिव्य संगरी घेऊ शत्रूवरी घेऊ शत्रूवरी झेपवादापरी झेपवादापरी मृत्यू आम्हा पुढे घाबरे मृत्यू आम्हा पुढे घाबरे मर्द आम्ही हिंदू खरे मर्द आम्ही हिंदू खरे दुश्मनांना भरे कापरे दुश्मनांना भरे कापरे देश रक्षावया देश रक्षावया धर्म तारावया कोण झुंजात मागे उरे छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय हिंदू राष्ट्र की जय शिवरायांचे 8वे रूप शिवरायांचा 8वा प्रताप शिवरायांचा 8वा साक्षेप भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सलगी देणे कैसे असे सर्व सुखांचा केला त्याग म्हणून साधे तो योग राज्य साधनाची लगबग कैसे असे याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे शिवरायांची 8वे जीवित तृणवत मानावे इहलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू बौद्ध जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय हिंदू राष्ट्र की जय ज्या ठिकाणी आम्ही थांबलो होतो तेथून कोणत्याच धारकऱ्याला शिलेदार पुढे सोडत नव्हते. त्यांचा आदेश आला की आज रात्री याच जंगलात मुक्काम करा, सकाळी पुन्हा मोहीम मार्गस्थ होईल. ज्या जोर गावामध्ये आम्हाला पोचायचे होते त्या मार्गातील निम्मेच अंतर आम्ही पार केलते. उद्या हे निम्मे अंतर आणि पुढील दिवसाच्या मुक्कामाचे अंतर आम्हाला चालायचे होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांना स्मरून आम्ही याच ठिकाणी मुक्काम केला.